हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज परत एकदा न्यू स्टॉक आलेला आहे. न्यू स्टॉक म्हणण्यापेक्षा नवीन सारी शॉपिंग आणि मागच्या वेळेसचा जे माझ्यासोबत झालं त्याच्यानंतर मी हे सगळे पार्सल कॅश ऑन डिलिव्हरी वरतीच मागवलेत. म्हणजे घरी ज्यावेळेस येईल ना तेव्हाच मी पेमेंट करते, कारण खूप भीती वाटते. एकदा दोनदा जर आपल्यासोबत असं झालं ना तर परत शहाणं झालेलं बरं. तर तुम्ही सुद्धा शक्य तितकं कॅश ऑन डिलिव्हरी करा. शक्यतो ज्यांची एक दोन पार्सल आहेत ना त्यांच्यासोबत असा फ्रॉड होत नाही. माझे जास्त पार्सल असल्यामुळे मग मिक्समध्ये ते देत आहे, त्याच्यामुळे मग माझ्यासोबत असं झालं होतं. एक दोनला नाही होणार असं. तर चला पटपट ही सगळी पार्सल आपण आता ओपन करून घेऊया, कारण खूपच सारी आहेत. तर सगळ्यात पहिलं बघूयात काय याच्यामध्ये. एका ताईंची कमेंट आली होती की आधीच ओपन करून ठेवत जा. तर आधी ओपन केलं ना तर त्याच्या घड्या उसकटतात आणि बरोबर राहत नाही किंवा दाखवतानाही नीट दिसत नाही. तर ह्याच्यामध्ये आहे फॅब्रिक, बनारसी सिल्कमध्ये जे येतं ना तर मला वाटतं 2 मीटरचा पीस आहे. तर हे वालं फॅब्रिक ना मी देवीच्या साड्या शिवण्यासाठी स्पेशली घेतलेलं आहे. तशा छान वाटतात खणाच्या साड्या, पण नवीन एखादं काहीतरी पॅटर्न असावा म्हणून मी हा देवीच्या साड्यांसाठी घेतला आहे. ब्ल्यू कलर आहे आणि ह्याला मी खालच्या साईडून गोल्डन लेस वापरणार आहे जेणेकरून ते अजून छान दिसावं यासाठी. तर हे बघा असं करतात नेहमी, असं एक पार्सल पॅक करतात आणि त्याच्यात आतमध्ये 2-3 पार्सल टाकून दिलेत असं दाखवतात आणि मग OTP घेऊन घेतात सगळ्या पार्सलचं एकसाथ. तर तसंच मग जास्ती करून फ्रॉड होतं. तर याच्यामध्ये सगळे फॅब्रिक आहेत आणि सगळे वेगवेगळे आहेत, म्हणजे सेम नाही आहे कोणतंच, सगळेच वेगळे आहेत. दाखवते एक एक ओपन करून. तर याच्यामध्ये ना क्रेपचं आहे, हे बघा 1 पीस शिवायचे आहेत क्रेपचे. तर ह्या ताईंना कॉटनचे नको होते, त्यांचं म्हणणं होतं कॉटनचे कपडे लवकर खराब होतात आणि खरं आहे कॉटनची धुवून खराब होतात, तशी क्रेपची नाही होत. त्यानंतर बघा एकातच 2 होती पार्सल, मग अशा वेळी फ्रॉड होतात आपल्यासोबत. एकच दिले असं 2 दिलेत आतमध्ये दाखवतात आणि दिलेलं एकच असतं कधी कधी. तर ह्याच्यातलं बहुतेक क्रेपचंच आहे हे पण. बघूया ते कसं आहे. दोन्ही पण नवीनच आहेत, म्हणजे मी नाही मागवले, त्यांनी मला लिंक टाकली होती व्हॉट्सअपला आणि हे सेम मागून मला ड्रेस शिवा सांगितलं होतं. तर हे बघा येस आहे, छान आहे, दोन्ही छान आहे. टिको आहे तरी मळ खाऊ त्यांनी घेतलेत, त्यांना जास्त खराब होऊ नये म्हणून. त्याच्यानंतर हे पुढचं आहे. तर ही वाली साडी होती, ही ग्रीन साडी मागवण्याचं एक कारण होतं की साडीना फक्त 400 रुपयाला दाखवत होतं आणि मला विश्वास नव्हता बसत की अशी कलांजली टाईप लुक होता याचा, नव्हता बसत की असेल म्हणून म्हटलं चला मागून बघूया. तर हे खरंच खूप जास्त छान आहे साडी. ग्रीन कलर आहे, ह्याच्यापेक्षा दुसरा कलर छान वाटला असता जास्त करून ग्रीनपेक्षा, पण साडी खूप मस्त आहे बरं का. आणि हे बघा पल्लू पण आतमध्ये पूर्ण भरलेला आहे. ओपनच करूया असं बघितण्यापेक्षा. फक्त 400 रुपयाला कायच येते आजकाल. मला वाटलं नव्हतं 400ला असेल म्हणून, म्हटलं एवढे स्वस्त कसं काय. तर हा वाला पदर आहे बघा आणि पूर्ण आतून अशी बुट्टी टाईपच आहे, भरीव साडी आहे. आणि ब्लाऊज पीस कसं आहे, तर ब्लाऊज पीसला छोटीवाली बुट्टी आहे अशी. अरे बापरे, ब्लाऊज पीसला तर अक्षरशः चंद्राची बुट्टी आहे, चंद्रकोर टिकली असती ना तर त्या टाईपची बुट्टी आहे. खूप सुंदर आहे साडी, खरंच एक नंबर. याच्यामध्ये जर अजून दुसरा कलर घेतला तर मग तर अजूनच छान, कारण मला जास्त करून ग्रीन कलर इतके आवडत नाही, पण कधीतरी मी घेत असते कधीतरी. मला एवढे जास्त नाही आवडत ग्रीन कलर. त्यानंतर ही वाली पुढची साडी. तर तुम्हाला प्रश्न पडेल की एवढ्या साऱ्या साड्या काय मागवल्या. तर एक नवीन काहीतरी मी 2 दिवसामध्ये लॉन्च करणार आहे. करायचं होतं पण रुद्राच्या तब्येतीमुळं थोडंसं राहून गेलं, तर नाहीतर मागच्या 2 दिवसातच करायचं होतं. तर ही बघू शकता किती सुंदर साडी आहे आणि हिची सुद्धा प्राइस फक्त 500 रुपये आहे. आणि साडीची क्वालिटी बघा, एकदम प्युअर सिल्क असतं ना तर तसंच आहे, खूप जास्त छान आहे. तर ह्याचं आपलं दिवाळीला कलेक्शन, दिवाळीसाठी मी याचं कलेक्शन रेडी करणार आहे. साडी नेसायला पण एक नंबर आहे. हे बघा हा याचा पदर आहे बहुतेक आणि पूर्ण साडी अशी, साडीवरती अशी
छोटी छोटी बुट्टे जी की खूप जास्त छान दिसणार आहे. आणि हे काठ आहेत, ज्यांना परवडत नाही, बजेटमध्ये बसतंय ना, तर त्यांच्यासाठी हा मी कलर म्हणजे हे घेतलेलं आहे. कारण बऱ्याच जण आहे ज्या मला म्हणतात 400-500ला पण ड्रेस द्या, तर त्यांच्यासाठी स्पेशली. पण खालचा आणि वरचा पार्ट याच्यामध्ये सेम येणार आहे, सेम, काही चेंज येणार नाही या फ्रॉकमध्ये. कारण पदर आणि नेस्ती बाजू सेम आहे त्याच्यामुळे. पण साडीची क्वालिटी किती छान आहे, ते खूपच जास्त छान. असं वाटतच नाही की 500 रुपयाची साडी आहे, शक्यच नाही. खूप मस्त क्वालिटी आहे याची. आणि वरनं अजून पदराला गोंडे आहेत. मला जाऊ दे, बोलणार होते पण नाही आता बोलत. तर त्याच्यानंतरची ही वाली साडी आहे. तर ही आपल्याकडे ऑलरेडी आलेली आहे. याच्यात भरपूर सारे कलर पण दाखवलेले आहेत याच्यामध्ये. यावेळेस पण मला दोन्ही ड्रेस शिवायला आल्यात, साड्या आल्यात म्हणजे मी घेतल्यात. असं हे बघा, नेहमीसारखीच खूपच जास्त सुंदर. तर ह्या साडीचा ड्रेसही महाग आहे, कारण ही साडी 1700ला भेटती. त्या मानाने ड्रेसचा रेटही थोडा जास्त आहे. तर मग सगळ्यांनाच वाटतं खूप महाग आहे, पण जसं क्वालिटी तसं प्राईजही असते. बघा, आपण शॉपमध्ये जातो त्यावेळेस क्वालिटी जशी असेल तशी किंमतही जास्त राहते. आपल्याला कसं स्वस्तात मस्त पाहिजे असतं सगळं. तर पण बरेच जण आहेत ज्यांना म्हणजे चांगले आवडतात असं. त्यानंतर याच्यामध्ये आहे लेस, जे की मी ह्याच्या महालक्ष्मी वस्त्रासाठी मागवले आहे स्पेशली. बघू शकता लेस कशी आहे, खूप जास्त छान आहे याची क्वालिटी, एकच नंबर आहे. हे बघा, खूपच सुंदर आहे. मला वाटतंय 6 आहेत, 9-9 मीटरचे 6 पीसेस आहेत, फक्त 100 रुपये. एवढे स्वस्त तर कुठेच नाही. आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये बहुतेक सॅटिन कपडा आहे, बघूयात. सॅटिन आहे, पिंक नको पाहिजे होता मला, थोडासा पीच कलर टाईप होता पाहिजे होता, पण हा पिंक प्रॉपर आलेला आहे बघा सॅटिनचं. तर सॅटिन फॅब्रिक सुद्धा ऑनलाईन घेणं ना खूप परवडतंय, कारण स्वस्त आहे. सॅटिन फॅब्रिक दुकानात 100ला मीटर आहे, जे की ऑनलाईन आपण 150ला 3 मीटर घेऊ शकतो. तर ही सुद्धा सेमच साडी आहे, तीच आहे मगाची वाली, तीच आहे. कारण दोघींसाठी मी जसं सांगितलं, दोघींसाठी ड्रेस शिवायचा, एक 7 वर्षाची आणि एक 12. आता एका साडी दोघीला होतात का, तर बिलकुल नाही होत. 2 साड्या लागतात दोघीसाठी. म्हणजे 7 वर्षाचीच अर्ध्या साडीमध्ये होईल, पण जी शिल्लक अर्धी राहील तिचा 12 वर्षाची नाही होत, कारण मग घेरच येत नाही. मग घेर नाही येणार, मग काय फायदा मग ड्रेस एवढा महाग देण्याचा. तर ह्या फॅब्रिक, हे बघा, हे पीच कपडा आहे ना, तर ह्या पीचसाठी मी हा सॅटिन अस्तरसाठी घेतला होता. पण जाईल वाटते, मॅच होईल, उलटा अजून छान लुक येईल असं वाटतंय. तर आता मी हाच ट्राय करेन. हा ऑर्गेन्झा आहे आणि हा सॅटिन. तर ऑर्गेन्झाला नेहमी हे सॅटिनचंच अस्तर वापरायचं, दुसरं अस्तर वापरायचं नाही. बिलकुल फिनिशिंग पण दिसत नाही आणि लुकही दिसत नाही. प्रत्येक कपड्याकडेच आपल्याला अस्तर चेंज करावं लागतं. नाही तर तुम्ही अजूनही नारायणपेठ घेतली नसेल ना, तर नक्कीच तुम्ही मिशोवरून घ्या, कारण 1000 रुपयेमध्ये ना खूप सुंदर येते. आणि एक मला दाखवत होतं सारखंच की 600ला, 750, 750 नाही 750. मग म्हटलं 750ला नारायणपेठ, चला घेऊया. कारण मी नारायणपेठचं कलेक्शन केलं आहे आता दिवाळीसाठी. एक ड्रेस मी ऑलरेडी शिवलेला आहे, त्याचा व्हिडिओ नाही टाकला, कारण मला तिन्ही मिक्स करायचे आहेत. तर सुपर एक नंबर क्वालिटी आहे नारायणपेठची, बघू शकता, एक नंबर, खूपच जास्त छान आहे साडी. आणि हा बुट्टीवालाच ब्लाउज पीस आहे याचा, खूप जास्त. फक्त त्या साडीला ना गोंडे नाही येते, जी स्वस्तवाले आहे ना तर तिला. आणि जे ओरिजिनल मला वाटतंय 2000च्या आसपास आहे ना, तर तिला फक्त गोंडे येत आहेत पदराला. ह्याला आहेत का बघूया आपण, पण नाही, ह्याला पण बघा गोंडे नाही येत ह्या नारायणपेठला. पण साडीचा लुक एक नंबर आहे. मागच्याही ब्लॉगमध्ये दाखवलेली, तर तिचे मी ड्रेस शिवून पाठवले. आता ही सुद्धा ड्रेस शिवायलाच घेतलेली आहे. ती वाली मी मागच्या वेळेसची 1050ला घेतली होती. म्हटलं मला क्वालिटी पाहिजे, कारण मी कस्टमरला लो क्वालिटीचं देतच नाही. आणि ही मला वाटतं 800ला दाखवत होतं, 770 असंच काहीतरी. म्हटलं एवढ्या स्वस्त, म्हणून म्हटलं मागून बघूया क्वालिटी कशी येते. तर चांगली आहे क्वालिटी, सेमच आहे. म्हणजे मला तरी सेमच वाटते. 1050 वाली आणि ती दोन्हीमध्ये बिलकुल इतकुसा पण नाही फरक वाटत. त्याच्यानंतर हा कॉटनचं फॅब्रिक आहे बघा, खूप सुंदर आहे ह्याची कुर्ती शिवायची. त्यानंतर ही, तर आपला नवीन जे दिवाळीचं कलेक्शन येणार आहे ना, तर त्याच्यामध्ये मी आपले जे आधीचं आहे ना, तर त्याचं तर सगळेच घेत आहेत आधीच्या साडीवाला, जी मगाशी पाहिली तिचं. आता मी ही साडी घेतली राजहंस, आणि ती एक काठपदराची
गढवाळ आणि नारायणपेठ. तर असे 4च ऑप्शन आपण ठेवणार आहोत दिवाळीसाठी. चला आता दिवाळीचं माझं 2 दिवसामध्येच रेडी होईल कलेक्शन आणि मग मी टाकेन फोटो. हे बघू शकता राजहंस, क्वालिटी 1 नंबर आहे. पण आता ड्रेसही महाग राहणार कारण साडीच आपल्याला 1500 रुपयांना भेटते, त्यामुळे पण क्वालिटी 1च नंबर आहे. मी याच्या आधी तुम्हाला ओपन करून दाखवली, मला वाटतं याच्या आधी एकदा मी घेतली होती त्यावेळेस. 1 नंबर आहे. तर मी हा कलर एक घेतलाय, अजून भरपूर कलर आहे त्याच्यामध्ये, पण मला वाटलं हा कलर खूप म्हणजे फ्रेश आहे त्याच्यामुळे हा मी घेतलाय. त्यानंतर आता पुढचा तर याच्यामध्ये मला समज नाही काय पर्पल कलरचं दिसतंय, मग काहीतरी हां तर नेट आहे याच्यात, नेटचं फॅब्रिक आहे वर्कवालं, जे की नेटच्या ड्रेसच्या वरच्या भागासाठी मी यूज करणार आहे. हे बघा हे वालं सुंदर आहे. माझ्याकडे ऑलरेडी दुसरं वालं होतं पण ते संपलं आता, आणि तसं सेम मला मिळतही नव्हतं. खूप छान होतं ते वालं, पण मग ते मिळत नव्हतं तर म्हणून मग हे वालं घेतलं. म्हटलं हे आपण ट्राय करूयात. आणि हे नेट आहे, मॅचिंग जाते कधी बघावं लागेल, तर जाईल वाटते प्रॉपर, हे मॅच होऊन जाईल. आणि हे नेट आहे, हा त्याचा सॅटिन अस्तर. तर मी नेटसाठी सॅटिन अस्तर वापरते, ऑर्गेन्झासाठी सॅटिन अस्तरच वापरते, कारण बरंच तुम्ही कमेंट करता की नेटसाठी कोणतं अस्तर वापरते वगैरे. तर हे दोन्ही छान आहेत, क्वालिटी 1 नंबर आहे. त्यानंतर हे वालं, तर गडवाळची फ्रॉक माझ्याकडे मला वाटतंय 600 750 रुपयाला आहे. आणि बरेच जण म्हणतात सेमी गडवाळमध्ये घ्या म्हणजे मग स्वस्त पडेल, तर सेमी गडवाळमध्ये हा ऑरेंज कलर मी घेतलाय. हे बघू शकता, प्रॉपर असा ऑरेंज नाही, थोडा विटकरी टाईप आहे, पण छान आहे सेमी गडवाळ. हा सेमी गडवाळचा जर मी फ्रॉक दिला तर मी तो 500लाच देईन. छान आहे आणि टिकाऊ सुद्धा खूप जातो, खूप टिकतो हा वाला फ्रॉक पण. तर बघा हा पण मी ट्राय करणार आहे. आणि स्पेशल दिवाळी कलेक्शन असणार आहे ते म्हणजे मुनिया पैठणीचं, आणि आधीच मला मुनिया पैठणीच्या ऑर्डरही आलेल्या आहेत. हे बघू शकता, ही आहे मुनिया पैठणी. चला आता तुम्हाला सांगते, मी व्हॉट्सअपला ग्रुपला माझ्या खूप साऱ्या ॲड आहेत, ज्यांना मी विचारलं मला मुनिया पैठणी पाहिजे होती, तर डायरेक्ट रेट सांगतायत 1200 1250 वगैरे वगैरे. तर 850 रुपयात मिशोवरती साड्या आहे, आणि आउट ऑफ स्टॉक गेली तर 950 वाली आहे. मागच्या वेळी मी जी घेतली होती ती 950 वाली होती, तिचंही मी दिवाळीसाठीच तोही कलर घेतलाय, आणि हा एक कलर घेतला. अजून 2-4 कलर मी घेतलेले आहेत, जसे येतील तुम्हाला दाखवेलच. बघू शकता कलर ऑप्शन पण मी ह्यावेळेस खूप दिलेत, आणि साडीच्या ह्या चकमकीवरूनच समजून जाऊ शकता क्वालिटी काय म्हणजे 1 नंबर आहे. फिरता कलर आहे हा अबोली, आणि असा वेगळाच आहे, पीच कलर टाईपच आहे. आणि ह्याचा पदर पण बघा कसलं मस्त शाईन करतोय. असं वाटतंय का की 850 रुपयाची साडी, 850 नाही मला वाटतंय 900च्या आसपासच आहे. तर मुनिया पैठणीचे ड्रेसेस सुद्धा आपले एकदम रिझनेबल रेटमध्ये राहणार आहे, जेणेकरून सगळ्यांना परवडतील असे. आणि ह्याचा ब्लाऊज पीस मी तुम्हाला दाखवते कसा आहे. तर हा वाला पदर आहे आणि हा ब्लाऊज पीस आणि पदर दोन्ही सेम आहे, त्याच्यामुळे जॅकेटसाठी मला खूप कपडा पुरणार आहे, आणि जॅकेटला असं वेगळा काही कपडा लावायची गरज नाही लागणार. हे बघा, तर ही ऑलरेडीची ऑर्डर आहे, 1200ची ऑर्डर आहे ही वाली. त्यानंतर पुढचं आहे, याच्यात तर वरून तर लेसच वाटते. हे बघा, याच्यामध्ये लेसच आहे. तर ही वाली लेस मी घेतलेली आहे, देवीच्या साड्यांसाठीच घेतली. खूप सुंदर दिसते, खालून काटाच्या साईडने लावली ना खूपच मस्त लुक येतो. थोडी महाग आहे, पण बघायत आता लावायची का नाही मी ठरवेन, कारण परवडलंही पाहिजे. देवीच्या साडीचा थोडा जरी रेट जास्त लावला ना तरी पण बायका म्हणतायत केवढा लावला तेवढा लावला वगैरे वगैरे, त्यामुळं. तर त्यानंतर हे हुक शॉर्ट मध्ये बघितलेच असतील तुम्ही, पण तरी लॉंग मध्ये दाखवते तुम्हाला एकदा. हे बघा, ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे आहेत, मी घेतले 2 प्रकारचे, 3-4 प्रकार आहे त्याच्यामध्ये. अडकवण्यासाठी आपण हँग करू शकतो त्याला, आणि हे डायरेक्ट टक करायचं असेल ना आतमध्ये फ्रेम वगैरे बघा, खिळा टाईप आहे हे.
खूप मस्त आहे, निघतही नाही लवकर. मी आधी वापरले होते आणि पण आता काय झालं, संपले. आधीचा जो होता ना बॉक्स संपला होता, म्हणून मग हा मागवला आणि खूप युजफुल आहे. अगदी 100ला मला वाटते 20 भेटतात, त्या मानाने तर स्वस्त जाईन, छान पण आहे. त्यानंतर ह्याच्यात काय आहे, वाचतंय काहीतरी. हा, ह्याच्यामध्ये आहे हे स्प्रेस बटन आणि त्याची मशीन आहे. तर आता मी हुक द्यायची बॅक साईडला, पण आता हुक नाही देणार. आता असं स्प्रेस बटन देणार आहे लहान मुलींच्या ड्रेससाठी. आणि चला, ह्याचा व्हिडिओ मी टाकेनच की कसं यूज करायचं. कसं हुक लावायला खूप टाइमपास होतं आणि मला तर खूप टाइमपासवालं काम वाटतंय हुक लावायला. आणि जवळजवळ जेवढे पण घागरे शिवणं होतात ना, तर त्याला सगळ्यांना हुकच लावावे लागतात. त्यानंतर मागच्या वेळी जे फॅब्रिक घेतलं होतं ना, तर ते थोडं मरून शेड मध्ये होतं, म्हणून मग हे वालं घेतलंय. आता जरा चांगला आलाय कलर. त्यानंतर ह्याच्यात पण नेट आणि सॅटिन दोन्ही आहे, जे आपण घेतो ना, नाहीतर ओपनच करून दाखवते. तसं आता मला घ्यायचंच आहे स्टिचिंग करायला. तर हे बघा, ह्याच्यामध्ये पण नेट सॅटिन दोन्ही आहे, म्हणजे एक ड्रेस ह्याच्यामध्ये आरामात रेडी होतो. 3 मीटर सॅटिन येतं आणि 10 किंवा मग 15 मीटर तुम्हाला किती घेर पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही नेट मागू शकता. तिथं दिलेली असते क्वांटिटी, 10 मीटर पाहिजे, 20 मीटर पाहिजे, किती पाहिजे तेवढं. तर त्याच्यानंतर ह्याच्यात काय, तर याच्यामध्ये लेस आहे, खूपच छान आहे लेस ही वाली पण. तर हे बघा, दाखवते मी. या शिवाले आहे, पण क्वालिटी किती छान आहे बघा. इथं थोडंसं असं मोती आहेत पुढच्या साईडला आणि बॅकला असे एक नंबर क्वालिटी आहे. मला वाटते 9 मीटर आहे, 200च्या आसपास आहे. म्हणजे एका जरी साडीला मी 1 मीटर यूज केली ना, तरी मग त्या मानाने बघूयात आता 10 साड्या होतील एका ह्याच्यामध्ये. ह्याच्यात काय त्याच्यात काय, असं साधी 5 रुपयेवाली मीटरवाली लेस लावायला पण काय नाही, पण कसं होतं थोडा लुक येतो. त्याच्यामुळे मग पैसे तर येतात, पण थोडा साडीला लुक येतो, देवीच्या साडीला, त्यामुळे. त्यानंतर मला जो मी ह्याचा रोजचा जो बघा एम्ब्रॉयडरीचा जो कॉम्बो शिवला होता ना, तर त्याची परत ऑर्डर आली होती. लगेच आवडला कस्टमरला, तर लगेच ऑर्डर आली होती. तर परत मी हे फॅब्रिक ऑर्डर केलेलं आहे. तर मला असं वाटतंय की हे पूर्ण 2 मीटर नसावं. बघा ट्राय करून, कारण 4 मीटर घेतलंय कॉम्बोसाठी. तसं 5 लागतं, पण हे खूप जास्त महाग पडतंय, त्यामुळे मग कस्टमरला पण परवडलं पाहिजे ना आपल्याला, म्हणून 4 मीटरमध्येच ड्रेस रेडी करणार आहे. तर चला आता बघूयात. तर कमीच आहे फॅब्रिक, 98च. मला वाटतं इंच कमी झाले की काय काय माहित. खणाच्या फॅब्रिक मध्ये मग 99 इंचच येतं, बरोबर 39 येतं, 100 नाहीये. 98च आहे. पण क्वालिटी एक नंबर आहे. हे पण हँड एम्ब्रॉयडरी आहे, मशीनवालं नाहीये. लगेच ओळखतं हँड आणि मशीनचं काम. तर ही होती सगळी आजची पार्सल, जी की सगळी अनबॉक्स करून झालेली आहे. तर कशी वाटली आजची शॉपिंग मला कमेंटमध्ये सांगा, आणि सगळ्यांच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. तर अजून 2-3 फॅब्रिक होतं हे, आणि अजून एक होतं, तर त्याची लिंक तुम्हाला मी टाकून देईल, कारण ती मला कटिंग करायचं होतं, तर मी लवकर उघडलं होतं. चला तर मग आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते. कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनललाही सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये, आणि सगळ्या लिंकसाठी डिस्क्रिप्शन चेक करा, त्याच्यामध्ये सगळ्या लिंक डिटेलमध्ये दिलेल्या आहेत. चल बाय.